सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून शिवसेनेच्या गोटातून म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सगळ्यात मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निघाले थेट मातोश्रीवरून आदेश. मित्रांनो, शिवसेनेच्या बाबतीतली सगळ्यात मोठी घडामोड, एकनाथ शिंदेंसह भाजपला देखील ठाकरेंनी आता फोडला घाम. तर उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा प्रचंड मोठा जल्लोष. ठाकरेंची शिवसेना मित्रांनो घेते आहे सगळ्यात मोठा निर्णय. सर्वसामान्य शिवसैनिक आणि नागरिकांसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ऐतिहासिक विजय. मित्रांनो, बातमी काय आहे, बातमी जाणून घेऊया. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हृदयाला भेटणारी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी. मित्रांनो, जाणून घेऊया नेमकी बातमी काय आहे ती. मित्रांनो, देशातील सगळ्यात मोठा पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी देखील सध्या देशातील एकाच नेत्याला घाबरते आहे, ते म्हणजे आताचे उद्धव ठाकरे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी सध्या देशातील सगळ्याच बड्या विरोधी पक्षातील नेत्यांसमोर नांगी टाकते. मात्र महाराष्ट्रात केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे बडे नेते उद्धव झुकायला तयार झालेत. मित्रांनो, ठाकरेंमुळे सध्या भारतीय जनता पार्टीची देशभरामध्ये आपली सत्ता काबीज करते आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना प्रमुख होते. शिवसेना प्रमुखांच्या एका इशाऱ्यावरती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रासह देशभरामध्ये ठाकरेंचं ऐकायची. ठाकरेंचा आदेश हा भाजपचे देखील शेवटचा आणि शिरसाबंद आदेश असायचा. एवढी ताकद शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती. स्वतःचे 2 खासदार असणारी भारतीय जनता पार्टी त्याच वेळेस संपली होती, ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती भाजपच्या नेत्यांनीच मोठमोठे आरोप केले होते की यांना त्यांच्या पदावरून काढून टाकूया. त्यावेळेस यांनीच गयावया दाखवत शिवसेना प्रमुखांसमोर आपली संपूर्ण मागणी मांडली आणि शिवसेना प्रमुखांनी भाजपच्या बड्या नेत्यांना सांगितलं, एवढ्या वेळेस या नेत्यांना माफ करा. आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री तसेच राहिले. तिथपासून सुरू झालेला हा शिवसेना प्रमुखांचा कार्यकाल भाजपच्या संपूर्ण नेत्यांच्या डोक्यावरती शिवसेनेचाच हात आहे हे त्यांना माहीत होतं. आज तागायत देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना ही भाजपला नडती आहे आणि भाजपला संपूर्ण देशभरामध्ये खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी ठाकरेंची शिवसेना झटते आहे. मित्रांनो, दुसरीकडे पाहायला गेलं तर सध्या जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटण्याची शक्यता आहे असं सर्वसामान्य नागरिकांना जरी वाटत असलं तरी भाजप आणि एकनाथ शिंदेंनी तशा प्रकारचं प्लॅनिंग केलं आहे. काल उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची मुंबईमध्ये बैठक बोलवली. मुंबईमध्ये बैठक बोलवल्याच्या नंतर 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले तर 5 खासदार ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहिले, अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन दिली. याचा अर्थ शिवसेनेच्या खासदारांमध्ये काहीतरी चाललंय, काहीतरी पडद्याच्या पाठीमागे घडतंय. ही बातमी कोणीही नाकारू शकत नाही. आणि नाकारतानाच मित्रांनो, काल संजय राऊतांनी देखील स्पष्ट केलं की सगळे खासदार उपस्थित होते. मात्र मित्रांनो, सगळ्यात मोठी बातमी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नेमके आदेश काल काय दिलेत. मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी काल म्हटलं आहे की शिवसेना प्रमुखांची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना जर तुम्हाला सोडायची असेल तर तुम्ही खुशाल शिवसेना सोडू शकता. तुम्ही शिवसेना सोडल्याच्या नंतर तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी कालच्या बैठकीमध्ये खासदारांना आपले विचार स्पष्टपणे मांडल्याचं समजतंय. ज्यांना मला सोडून जायचंय त्यांनी खुशाल जावं, असा थेट आदेश मातोश्रीवरून खासदारांना निघालेला आहे. त्यामुळे खासदारांनी उद्धव ठाकरेंना एका सुरात सांगितलं, आम्ही आपल्या शिवसेनेची साथ कधीही सोडणार नाही. शिवसेना ही आमच्या हृदयामध्ये आहे
असं खासदारांनी म्हटलं. मात्र दरवेळेस दर महिन्याला अशा बातम्या येत आहेत आणि या बातम्या नेमकं पेरतंय कोण अशी शंका उद्धव ठाकरेंना आली. त्यामुळे उद्धव ठाकरे बोलले की सध्या माझ्याकडे द्यायला जरी काही नसलं, जर तुम्हाला जायचं असेल तर मी खुशाल जाऊ शकता. बाळासाहेबांची शिवसेना सोडताना तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय आगामी काळात राहणार नाही, असं ठाकरेंनी आपलं वक्तव्य केलं. त्यामुळे मित्रांनो हा आदेश निघाला मातोश्रीवरून. मग सामान्य शिवसैनिक देखील ठाकरेंच्या सुरात सूर मिळू लागलेत. आम्ही निवडून आणलंय. मित्रांनो याबद्दल आपलं काय वाटतंय, आपण देखील आपली प्रतिक्रिया द्या.